आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळते। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, शिवनेरी हा किल्ला महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे? बघा, शिवनेरी हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, शिवनेरी हा किल्ला पुणे या जिल्ह्यामधला तो एक महत्त्वपूर्ण किल्ला आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो? पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान बोर घाट लागतो। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे नदीखोरे पुढीलपैकी कोणत्या? बघा, महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदीखोरे पुढीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, भीमा नदी खोरे हे महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे ते नदी खोरे आहे। प्रश्न क्रमांक बघा, गिरिजा पुढीलपैकी कोणत्या एका पिकाची प्रमुख जात आहे? बघा, गिरिजा पुढीलपैकी कोणत्या एका पिकाची जात आहे? बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तर गिरिजा हे एरंडी या पिकाची ती एक जात आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, उजनी हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा, उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं ते धरण आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, उजनी हे धरण भीमा नदीवरचं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध पुढीलपैकी कोणी परिषद भरवली? बघा, देवदासी मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध पुढीलपैकी कोणी परिषद भरवली होती? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 2 राहील, वीरा शिंदे यांनी मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध त्यांनी परिषद भरवली होती। प्रश्न क्रमांक 7 बघा, चाणक्य यांचे दुसरे नाव खालीलपैकी काय होते? बघा, चाणक्य यांचे दुसरे नाव खालीलपैकी काय होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, चाणक्य यांचे दुसरे नाव कौटिल्य हे त्यांचे दुसरे नाव होते। प्रश्न क्रमांक 8 बघा, अँडीज पर्वत, बघा अँडीज पर्वतामध्ये पुढीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा, अँडीज पर्वतामध्ये पुढीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, अँडीज पर्वतामध्ये ॲमेझॉन या नदीचा त्या ठिकाणी उगम होतो। प्रश्न क्रमांक 9 बघा, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, पाण्याचा प्रवाह पुढीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? बघा, पाण्याचा प्रवाह खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, पाण्याचा प्रवाह क्युसेक्स, बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, क्युसेक्स या एककामध्ये पाण्याचा प्रवाह मोजतात। प्रश्न क्रमांक 11 बघा, पदार्थाच्या सर्वात लहान कणांना पुढीलपैकी काय म्हणतात? पदार्थाच्या सर्वात लहान कणांना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा, पदार्थाच्या सर्वात लहान कणांना अणू असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 12 बघा, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे तयार होते त्या कणांना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणाद्वारे तयार होते त्या कणांना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, त्या सूक्ष्म कणांना फोटॉन असे म्हणतात। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 13 बघा, स्वामी विवेकानंदांचे गुरु खालीलपैकी कोण होते? बघा, स्वामी विवेकानंदांचे गुरु खालीलपैकी कोण होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे ते गुरु होते। प्रश्न क्रमांक 14 बघा, जागतिक चिमणी दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
तर 20 मार्च या दिवशी जागतिक चिमणी दिवस या ठिकाणी साजरा तो केला जातो। प्रश्न क्रमांक 15 बघा, रंगराजन ही समिती पुढीलपैकी कशा संबंधीची समिती आहे? बघा, रंगराजन ही समिती पुढीलपैकी कशा संबंधीची समिती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय बचत आणि गुंतवणूक यांच्या संबंधीची ती समिती होती। प्रश्न बघा, इंटरपोल या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी? इंटरपोल म्हणजेच इंटरनॅशनल पोलीस या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, सन 1923 मध्ये इंटरपोल या संघटनेची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा, वाहतूक आणि दळणवळण या आणि संरक्षण यांचा समावेश पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये? बघा, वाहतूक, दळणवळण आणि संरक्षण यांचा समावेश पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये होत असतो? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, वाहतूक, दळणवळण आणि संरक्षण यांचा समावेश तृतीय क्षेत्र बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मार्गदर्शक तत्वे भारतीय राज्यघटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमाच्या मार्गदर्शक तत्वे भारतीय राज्यघटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेले आहे? मार्गदर्शक तत्वे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, कलम 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्वे ही देण्यात आली। बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 19 बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यामधून राज्यसभेवर सर्वाधिक खासदार निवडून? बघा, खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधून राज्यसभेवर सर्वाधिक खासदार हे निवडून जातात? बघा, खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधून विद्यार्थी मित्रांनो राज्यसभेवर सर्वाधिक खासदार निवडून जातात? तर उत्तर प्रदेश या राज्यामधून सर्वाधिक खासदार हे राज्यसभेवर निवडले जातात। प्रश्न क्रमांक 20 बघा, मुख्यमंत्री होण्यासाठी किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक असते? बघा, मुख्यमंत्री होण्यासाठी किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक असते? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे। बघा, मुख्यमंत्री व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी 25 वर्षे पूर्ण हे आवश्यक आहेत। बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 21 बघा, उच्च न्यायालयाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या कलमानुसार केली जाते? उच्च न्यायालयाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या कलमानुसार केली जाते? प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, कलम 214 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 22 बघा, समवर्ती सूची यांच्यामध्ये विषयांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या 52 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीचे वर्णन हे मिनी घटना म्हणून केले जाते? बघा ऑप्शन विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, 42व्या घटनादुरुस्तीचे वर्णन हे मिनी घटना म्हणून या ठिकाणी वर्णन हे केले जाते। प्रश्न क्रमांक 24 बघा, आगरताळा पुढीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी? बघा, आगरताळा खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, त्रिपुरा या राज्याची आगरताळा ही राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 25 बघा, देशाचे बघा पहिले लोकसभेचे सभापती खालीलपैकी बघा लोकसभेचे पहिले सभापती खालीलपैकी कोण होते? बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे। तर गणेश वासुदेव माळवणकर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 26 बघा, भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, आचार्य कृपलानी त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेस या ठिकाणी अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक 27 बघा, भारताचे राष्ट्रपती पद 2 वेळेस खालीलपैकी कोणी भूषवले? बघा भारताचे राष्ट्रपती पद 2 वेळेस खालीलपैकी कोणी भूषवलेले आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे राष्ट्रपती पद हे 2 वेळेस या ठिकाणी त्यांनी भूषवलेलं आहे। प्रश्न क्रमांक 28 बघा, दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला? बघा दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? दास कॅपिटल। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 29 बघा, मोक्का हा कायदा खालीलपैकी कशा संबंधीचा तो कायदा आहे? बघा मोक्का हा कायदा खालीलपैकी कशा संबंधीचा कायदा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 विद्यार्थी मित्रांनो, संघटित गुन्हेगारी यांच्या संबंधीचा तो मोक्का कायदा आहे। प्रश्न क्रमांक 30 बघा, खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता? बघा खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणत्या या ठिकाणी संसदेचं वरिष्ठ सभागृह? भारतीय राज्यघटनेनुसार संसदेचं वरिष्ठ सभागृह पुढीलपैकी कोणतं सभागृह आहे? बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे। बघा संसदेचं वरिष्ठ सभागृह पुढीलपैकी कोणतं आहे? तर राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह। बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यामधला दुवा पुढीलपैकी कोण? राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यामधला दुवा खालीलपैकी कोण असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, पंतप्रधान या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती खालीलपैकी खालीलपैकी कोण आहेत? बघा भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बघा प्रतिभाताई पाटील। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना सन 1885 या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 35 बघा, 6001 ते 7500 लोकसंख्या असलेल्या बघा ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते? बघा 6001 ते 7500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, 15 सदस्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गावामध्ये ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? गावामध्ये ग्रामसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? बघा ग्रामसभेचे अध्यक्ष विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 1 राहील, सरपंच हे गावामध्ये ग्रामसभेचे अध्यक्ष असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतात? जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतात? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा नियोजन मंडळाच्या ठिकाणी अध्यक्ष असतात। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंचायत समितीचा सचिव खालीलपैकी कोण असतो? पंचायत समितीचा सचिव खालीलपैकी कोण असतो? हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो, पंचायत समितीचा सचिव हे गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे सचिव असतात। प्रश्न क्रमांक 39 बघा, नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, भरत मुनी यांनी नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 40 बघा, पहिली गोलमेज परिषद पुढीलपैकी कोणत्या वर्षी? पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी भरली होती? सन 1930 या वर्षी पहिली गोलमेज परिषद ही भरली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता अशी पदवी पुढीलपैकी कोणी बहाल केली? बघा महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी पुढीलपैकी कोणी बहाल केलेली पदवी आहे? बघा महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी पुढीलपैकी कोणी बहाल केली होती? तर सुभाषचंद्र बोस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुळशी येथील सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? मुळशी येथील सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, सेनापती बापट यांनी मुळशी येथील सत्याग्रहाचं नेतृत्व हे केलेलं आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, युगांतर हे वर्तमानपत्र पुढीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? बघा, युगांतर या नावाचं वर्तमानपत्र पुढीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? बघा विद्यार्थी, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. तर बॅरिंद्र कुमार घोष यांनी युगांतर या नावाचं वर्तमानपत्र हे सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुंबईचा सिंह असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? मुंबईचा सिंह असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा, मुंबईचा सिंह. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह असे म्हटले जाते. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा पुढीलपैकी कोणी दिलेली? बघा, इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी दिलेली घोषणा आहे? तर भगतसिंग यांनी इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 46 बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी खालीलपैकी कोणी दिली? महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी खालीलपैकी कोणी दिलेली आहे? बघा, मुंबईची जनता सन 1888 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी मुंबईच्या जनतेने सन 1888 मध्ये दिली होती.